नमस्कार, मी आयशाज मराठी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत करते। नाश्त्याला तुमच्या घरात जर काही नसेल तर नक्की हा नाश्ता बनवून बघा। काही पूर्वतयारी करावा लागत नाही आणि अगदी रात्रीच्या उरलेल्या शिळ्या पोळ्यांपासून आपण ही वडी बनवणार आहोत। म्हणजे आपल्याला यासाठी काही तांदूळ धान्य भिजवून त्याची तयारी पूर्व करावी लागते नाश्त्यासाठी, ती करायची गरज पडत नाही। तर आता ही आपण रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांपासून बनवणार आहोत। आता रात्रीच्या 2 चपात्या माझ्या उरल्या होत्या, ज्या पोळ्या उरल्या होत्या, ह्याचे मी 4-5 तुकडे करून घेणार आहे। बघा ह्या पद्धतीने। आता हे तुकड्यांचं आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। थोडंसं जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे, फार जाडसर नाही, म्हणजे अगदी बारीक फाईन अशी पेस्ट आपण करून घेणार आहोत। हे बघा, आता हे जे पोळीचे तुकडे ते मिक्सर जारमध्ये मी घालून घेतले आणि याची मी बारीक अशी भरडसारखं करून घेतले। आता यावरती मी थोडंसं पाणी शिंपडून घेणार आहे। पाणी फार जास्त नाही, फक्त पोळी ओली होईल, जे काही आपण बारीक करून घेतलेलं होतं पोळीचं ते ओलसर होईल इतकंच पाणी घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण पाण्याने छान ओलं करून घेतली पोळी। आता थोडीशी साधारणतः अर्धी वाटी मी कोथिंबीर जी धुवून चिरून घेतली होती ती घातली आहे। 2 चमचे मी धना पावडर घालून घेतली। धना पावडर घातल्यानंतर 1 चमचा मी लाल तिखट घालून घेतले, 1 चमचा मी हळद पावडर घालून घेतली आणि आता यामध्ये अर्धा चमचा जिरे मी घालून घेतले। आता यानंतर ह्यामध्ये मी 1 चमचा साधारणतः चणा डाळीचे पीठ घालून घेतलेत। ह्यानंतर आपण यामध्ये बाकीचे पीठ म्हणजे थोडासा 1 चमचा मी बाजरीचं पीठ घालून घेतले। तुमच्याकडे जे पीठ असेल ते तुम्ही घालू शकता, तांदळाचं पीठ वगैरे। आता यामध्ये मी ज्वारीचं पीठ 1 चमचा घालून घेतले। तर माझ्याकडे हे 3 पीठ होते, हे 3 पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेते। गव्हाचं पीठ घालायचं नाही आहे, कारण ऑलरेडी पोळी ही गव्हाचीच असते, त्यामुळे मी यामध्ये बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि पुन्हा चणा डाळीचं पीठ असं घालून हे थोडंसं पाणी घालून असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। फार पाणी घालायचं नाही आहे, आपल्याला एक छान असा डो बनवायचा आहे। आवश्यकतेनुसार मी मीठ घालून घेतले आणि आता यामध्ये हे छान असं मळून घेणार आहे। थोडंसं पाणी घालून मी त्याचा असा गोळा, म्हणजे कणकेचा गोळा जसा असतो त्या पद्धतीने मळून घ्यायचा आहे। तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल किंवा एक्स्ट्रा काही भाजणीचं पीठ असेल ते घातलं तरी चालेल। तर हे संपूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे, हे बघा या पद्धतीने, आणि एक छान असा कणकेच्या गोळ्यासारखं बनवून घ्यायचं आहे। पोळी व्यवस्थित पाण्यात भिजल्यामुळे ते व्यवस्थित मळलं जातं आणि कडक असे लागत नाही, व्यवस्थित खूप छान असे मळून आपल्याला त्याचा मऊसूत डो बनवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता, भाकर करण्यासाठी तुम्ही बनवतात त्या पद्धतीने असा छान प्रकारे मळून घ्यायचा आहे। थोडंसं तेल हाताला लावून तुम्ही हे छान गोळा मळून घेऊ शकता। आता याच्या छान अशा जे मुटके आपण बनवतो त्या पद्धतीने, मुठिया जे म्हणतात त्याला, त्या पद्धतीने शेप देऊन घ्यायचे। तुम्हाला जसा शेप आवडेल तसा शेप दिला तरी चालेल। अगदी या पद्धतीने आपण वडीसाठी जे करतो, कोथिंबीर वडीसाठी, त्या पद्धतीने असे गोलाकार शेप देऊन घेतलेत मी। हे बघा, तुम्हाला वेगळे शेप आवडत असेल तर तुम्ही तसे केले तरी चालेल। आता इथे मी चाळणीला तेल लावून घेतलं आहे आणि स्टीम करायला घेतलं आहे। आता हे याच्यावरती मस्तपैकी 15 मिनटं वाफवून घ्यायचं आहे, व्यवस्थित 15 मिनटं तुम्हाला छान प्रकारे वाफवून घ्यायचं आहे। झाकण ठेवून हे संपूर्ण मी वाफवून घेणार आहे, साधारणतः 15 मिनटासाठी। 15 ते 20 मिनटं तुम्ही वाफवून घ्यायचं आहे। वाफवून झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही एक चाकूच्या साहाय्याने किंवा टूथपिकच्या साहाय्याने ह्या पद्धतीने चेक करू शकता। शिजलं नसेल तर ते चिटकू शकतं। आता हे छान थंड झालं की याचे छान असे काप करून घ्यायचे। तुम्हाला आवडेल तसे तुम्ही काप करून घेऊ शकता। आता मी गोल शेप दिला होता म्हणून मी गोलाकार असे काप करून घेते मस्तपैकी। हे थंड झाल्यानंतरच तुम्ही त्याचे छान असे कट करून घेतलेले पीस आहेत। आता याला छान आपण फोडणी देऊया। त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल मी घालून घेतले। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घ्यायची। मोहरी छान तडतडू द्यायची। मोहरी छान फुटली
तडतडली की मग बाकीची फोडणी आपण घालणार आहोत. 1 चमचा साधारणतः पांढरे तीळ मी घालून घेतलेत. तिळामुळे टेस्ट छान येते. आणि आता हे तीळ छान भाजल्यानंतर 1 चमचा जिरे मी घालून घेतले. आता मी 2 हिरवे मिरचीचे काप घालून घेतलेत. 4-5 कढीपत्त्याची पाने घालून घेतले आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे. कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालून घेऊ शकता. आणि थोडंसं मीठ मी फिरवून घेतलं आहे, अगदी थोडंसं, कारण आपण मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे. त्याच्यामुळं फक्त थोडंसं असं मीठ टाकून आपण जे काही वाफून घेतलेले मुटक्याचे शेप होते गोलाकार कापाचे, ते आपण यामध्ये घालून घ्यायचे आणि संपूर्ण फोडणी लागेल या पद्धतीने फ्राय करून घ्यायचे. हे बघा, तुम्ही बघू शकता संपूर्ण. आणि मीडियम फ्लेमवरती हे छान प्रकारे भाजून घ्यायचे. दोन्ही साईडनी व्यवस्थित फोडणी लागेल या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित भाजून संपूर्ण जी काही फोडणी आहे ती त्याला लागली पाहिजे या पद्धतीने भाजून घ्यायचे. असे हे आपले नवीन छान प्रकारे उरलेल्या पोळीपासून बनवले गेलेले वड्या तुम्ही म्हणू शकता याला. तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली याबद्दल तुम्ही नक्की मला कमेंट करा आणि एकदा करून बघा कशी झाली याबद्दलही मला कमेंट करा. आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि पुन्हा आपण भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आरोग्याला जपा. धन्यवाद.